नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सीसीटीव्ही फुटेजबाबत अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन. या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. माहे मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आपणास जर या मार्च महिन्याची सीसीटीव्ही फुटेजचा PDF किंवा वर्ड फाईल अहवाल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजची आपण तपासणी करणार आहोत. त्या दिवसाची तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यावायचा आहे. दिनांक 27 मार्च 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमधील ठरवलेल्या सदस्यांमधून दिनांक 27 मार्च 2026 रोजी सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्यात आले. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. संशयास्पद हालचालींची नोंद व अहवाल प्रक्रिया तपासण्यावर चर्चा. फार महत्त्वाचा असा हा 2 नंबरचा विषय आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची बैठकमधील ठरवलेल्या सदस्यांमधून दिनांक 27 मार्च 2026 रोजी सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्यात आले. शाळा परिसरातील संशयास्पद हालचालींची नोंद करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली. सुरक्षा नोंदवही व अहवाल प्रणालीचा आढावा घेण्यात आला. सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे निरीक्षण अधिक प्रभावी करण्याबाबत विचारविनिमय झाला. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली त्वरित नोंदवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली. विद्यार्थ्यांनाही सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे ठरवण्यात आले. आपत्कालीन संपर्क क्रमांक व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली. अहवाल सादर करण्याची वेळ व स्वरूप निश्चित करण्यात आले. घटनांची गोपनीयता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. तसेच पालकांना आवश्यकतेनुसार माहिती देण्याबाबत धोरण ठरवण्यात आले. सुरक्षा उपाययोजना नियमितपणे पुनरावलोकन करण्याचे ठरवले. तसेच भौतिक सुविधांची सुरक्षितता तपासण्यावरही भर देण्यात आला. आढळलेल्या त्रुटी त्वरित दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक निर्णय नोंदवण्यात आलेला आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3. फुटेज पाहणीची वारंवारता निश्चित करणे व फुटेज पाहणी समिती सदस्यांची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांना निदर्शनास आणून देणे. हा फार महत्त्वाचा असा विषय आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज पाहणी संदर्भात समितीची बैठक आयोजित करण्यात आली. फुटेज पाहणीची निश्चिती वारंवारता ठरवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दर महिन्याच्या शेवटील आठवड्यात प्राथमिक पाहणी करण्याचे ठरवण्यात आले. विशेष प्रसंगी किंवा तक्रारीनंतर तत्काळ फुटेज पाहणी करण्याचे ठरले. फुटेज पाहणी समिती सदस्यांची स्पष्ट जबाबदारी निश्चित करण्यात आली. प्रत्येक सदस्याला ठराविक दिवस व वेळेची जबाबदारी देण्यात आली. संशयास्पद हालचालींची नोंद स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे निर्देश देण्यात आले. आढळलेल्या बाबींचा लेखी अहवाल मुख्याध्यापकांकडे सादर करण्याचे ठरवण्यात आले. फुटेजची गोपनीयता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. डेटा सुरक्षित साठवणूक व बॅकअप व्यवस्थेवर चर्चा झाली. तसंच यंत्रणेमध्ये बिघाड आढळल्यास त्वरित दुरुस्त करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थी सुरक्षा हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. समिती सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. तसेच बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक निर्णय नोंदवण्यात आलेले आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य असतील त्यांचे सदस्यांचे नाव, अनुक्रमांक, पदनाम स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने मार्च 2026 करता सीसीटीव्ही फुटेज अहवाल लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकता. धन्यवाद.